नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव, भिवंडी व डॅश येथे एकवटलेले आहेत। तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, इचलकरंजी। तर महाराष्ट्रातील हातमाग हे पहा मालेगाव, भिवंडी आणि इचलकरंजी येथे एकवटलेले आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, रेगूर प्रकाराची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ऑप्शन क्रमांक 4 कापूस। तर रेगूर प्रकाराची जमीन ही कापूस या पिकासाठी योग्य असते। प्रश्न क्रमांक तिसरा, चिखलदरा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, चिखलदरा हे ठिकाण पहा थंड हवेचे ठिकाण यासाठी प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, पेच प्रकल्प महाराष्ट्र शासनाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मध्य प्रदेश। तर पेच प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाने मध्य प्रदेश या राज्याच्या सहकार्याने ते सुरू केलेला आहे। पुढचा प्रश्न, विल्यम्स बंधारा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवरा। तर प्रवरा या नदीवर विल्यम्स बंधारा आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सोलापूर या जिल्ह्यामध्ये पहा सर्वात कमी पाऊस पडतो। पुढचा प्रश्न आहे, पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? तर कोणत्या घाटातून जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 बोर घाटातून जातात। पुढचा प्रश्न, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सागर। कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे, डॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 एकलहरे। एकलहरे हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात भुईमुगाचे पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदीच्या। तर भुईमुगाचे पीक हे पहा कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रात डॅश असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अमृतसरी। तर मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? तर ते अमृतसरी असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात जलसिंचन प्रमाण कमी का आहे? तर महाराष्ट्रामध्ये जलसिंचनाचं प्रमाण कमी काय आहे? तर ते कारण ऑप्शन क्रमांक 3 भौगोलिक रचनेमुळे कमी आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कुठे भरतो? तर महाराष्ट्रामध्ये पहा सिंहस्थ कुंभमेळावा हा ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी भरतो। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गंगापूर। गंगापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात रब्बी कोणत्या ऋतूमध्ये घेतले जातात? तर पहा महाराष्ट्रात रब्बी हे हिवाळा या ऋतूमध्ये घेतले जातात। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता? तर कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 जायकवाडी हा जलसिंचन सर्वात मोठा प्रकल्प आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र व गोवा ही राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश या खाडीमुळे जोडली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा तेरेखोल या खाडीमुळे ती जोडली गेलेली आहे। पुढचा प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी डॅश येथे सुरू करण्यात आली? तर पहा भारतातील पहिली कापड गिरणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई। कुठे? मुंबई येथे सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा कोयना या विद्युत केंद्रावर परिणाम होईल। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता जिल्हा हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे। पुणे हा जिल्हा पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो। नेक्स्ट क्वेश्चन,
नांदेड जिल्ह्यातील जास्त जंगले असलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 किनवट हे पहा जास्त जंगले असलेले ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे. तर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, डॅश हे केळ्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जळगाव. जळगाव हे केळ्याच्या उत्पादनासाठी ते प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन, वारली आदिवासीचे मूळ स्थान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे. ठाणे हे पहा वारली आदिवासीचे मूळ स्थान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचा भूप्रदेश खालीलपैकी कोणत्या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 4 उष्णकटिबंधीय या हवामानाच्या पट्ट्यामध्ये येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखीचा प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बेसॉल्ट. महाराष्ट्रातील पहा बेसॉल्ट हा खडक ज्वालामुखी प्रकाराचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथे डॅश लोकप्रिय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चिकू. तर ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथे पहा चिकू लोकप्रिय आहे. पुढचा प्रश्न, कोकणातील नद्यांचा मुखावर त्रिभुज प्रदेश नाही कारण? तर कारण आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर त्या नद्या तीव्र उतारावरून वाहतात. पुढचा प्रश्न आहे, जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे? तर जायकवाडी हे धरण पहा ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा या विभागामध्ये येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गोदावरील जायकवाडी धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पैठण. पैठण या ठिकाणी गोदावरील जायकवाडी हे धरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकी. तर संरक्षण साहित्य उत्पादनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? तर ते खडकी हे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात बारमाही महिने हिरवी असणारी जंगले कोठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन, कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोठे आहे? तर पहा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती या ठिकाणी कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्राचे डॅश कृषी हवामान विभाग केले आहेत? तर किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 9. तर महाराष्ट्राचे पहा एकूण 9 कृषी हवामान विभाग केले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग. तर पहिला वायुविद्युत प्रकल्प हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्वारी. तर महाराष्ट्र हे राज्य पहा ज्वारी या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पिंपरी. तर महाराष्ट्रामध्ये प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना पिंपरी या ठिकाणी आहे. नेक्स्ट आहे, डॅश यावरून महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग केले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व घटक. म्हणजेच जमिनीची प्रकार, दुसरा आहे वनस्पती आणि तिसरा आहे हवामान व पाऊस. यावरून पहा महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग केले आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते एक शहर कृष्णा नदीकाठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वाई. वाई हे शहर पहा कृष्णा या नदीकाठी वसलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात पहिल्या पावसाचे सरी कोणत्या नक्षत्रात पडतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा मृग. तर महाराष्ट्रात पहिल्या पावसाच्या सरी या पहा मृग या नक्षत्रात पडतात. नेक्स्ट क्वेश्चन, नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर नांदेड शहर हे पहा ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी या नदीकाठी वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे,
विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते पीक सर्वात जास्त घेतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तांदूळ. तर विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पहा तांदूळ हे पीक सर्वात जास्त येते किंवा घेतात. पुढचा प्रश्न आहे कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तर पहा कोकणातील खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लागतो तर पहा उत्तरेकडून पहिले लागते राजापुरी, दुसरी लागते दाभोळ, तिसरी लागते जयगड आणि चौथी लागते तेरेखोल. हा क्रम असा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन कोयना धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये कोयना हे धरण आहे. पुढचा प्रश्न कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कोयना प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय होते तर ते महाराष्ट्राला वीज पुरवठा करणे हे मुख्य उद्दिष्ट होते. पुढचा प्रश्न भात व मासे हे कोणत्या प्रदेशातील लोकांचा प्रमुख अन्न आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कोकण. कोकण या लोकांचे भात आणि मासे हे प्रमुख अन्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी. तर आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा हा महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते पीक नगदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 तांदूळ. तांदूळ हे पीक नगदी नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त कोणता जिल्हा आहे तर तो ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात जमिनीची धूप करण्यास सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाऊस. पाऊस हा महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गणपतीपुळे. तर गणपतीपुळे हे ठिकाण अष्टविनायकापैकी नाही. पुढचा प्रश्न पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 पेट्रोलियम शुद्धीकरणाचा कारखाना हा डोंबरे कुठे आहे? डोंबरे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे पहा कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर पहा कोकण किनारपट्टीवर ऑप्शन क्रमांक 3 तांबडी. तांबडी या प्रकाराची मृदा आढळते. पुढचा प्रश्न पियुषांची राजधानीचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे. पुणे हे पहा पियुषांच्या राजधानीचे ठिकाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात महत्त्वाचे व मोठे जंगल उत्पादन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा सागवान. तर महाराष्ट्रात महत्त्वाचे व मोठे जंगल उत्पादन हे सागवान आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाहरित. सदाहरी या प्रकाराची वने आढळतात. पुढचा प्रश्न महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पुणे. पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा -% भाग व्यापलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तर आपल्या महाराष्ट्र राज्याने भारतीय क्षेत्राचा पहा 9.36% इतका भाग व्यापलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे राजमाता जिजाबाईचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते ऑप्शन क्रमांक 3 बुलढाणा. राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे पहा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय डॅश येथे आहे? तर कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक 2 नांदेड या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पहा
खालीलपैकी नद्यांचा कोणता गट हा अरबी समुद्रात जाऊन मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा आणि तापी. तर नर्मदा आणि तापी या 2 नद्यांचा गट हा पहा अरबी समुद्रात जाऊन मिळतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचा साधन नाही. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कोठे समृद्ध खनिज साठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा विदर्भ. तर महाराष्ट्रामध्ये पहा विदर्भ या ठिकाणी समृद्ध खनिज साठे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, मेलाघाट अभयारण्य डॅशसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघ. तर वाघासाठी मेलाघाट हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, तेंदूपानाचा उपयोग खालीलपैकी कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 बीडी कारखान्यात. तर तेंदूपानाचा उपयोग हा बीडी कारखान्यात करतात. पुढचा प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9ने खालीलपैकी कोणते शहर जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे आणि सोलापूर ही शहरे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9ने जोडली गेलेली आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पॉंडिचेरी. पॉंडिचेरी या केंद्रशासित प्रदेशाला पहा गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमांनी वेढलेले आहे. नेक्स्ट, भीमा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 उजनी. उजनी हे धरण भीमा या नदीवर ते बांधलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कुठे स्थापन झाले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पाडेगाव या ठिकाणी पहा ऊस संशोधन केंद्र हे स्थापन झालेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी पहा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चिखलदरा हे पहा विदर्भातील थंड हवेचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुठल्या आदिवासी जमाती महाराष्ट्रात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, तर महाराष्ट्रामध्ये पहा कोणकोणत्या आदिवासी जमाती आढळतात? तर पहिला आहे भिल, दुसरा आहे गोंड, तिसरा आहे कोलाम आणि चौथा आहे कातकरी. या जमाती महाराष्ट्र या राज्यामध्ये आढळतात. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासीचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पहा सर्वात जास्त आदिवासीचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर महाराष्ट्रातील सरासरी पर्जन्यमान किती आहे? तर ते 1200 मिलीमीटर इतकं आहे. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा व कोयना नद्यांचा संगमाचे ठिकाण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कराड हे कृष्णा आणि कोयना नद्याच्या संगमाचे ठिकाण आहे. पुढील प्रश्न आहे, कोणत्या नदीस चंद्रभागा या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा. तर भीमा या नदीस पहा चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. तर महाराष्ट्रातील गुळाच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र कोणते आहे? तर ते कोल्हापूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात रंगीत लाकडी खेळणी तयार करण्याचा उद्योग कोठे आहे? तर कोठे आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 4 सावंतवाडी या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण. कोकण या ठिकाणी पहा सर्वात जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट आहे, कोणती जमीन कसण्यासाठी कठीण असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा वालुकामय. कोणती? वालुकामय ही जमीन कसण्यासाठी कठीण असते.
पुढचा प्रश्न पहा, सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर. अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे तर तो पहा सह्याद्रीच्या पूर्वेस असलेला व पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा जिल्हा आहे. कोणता जिल्हा आहे तर तो अहिल्यानगर हा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, गोदावरी नदी कशी वाहते? तर पहा गोदावरी नदी ही ऑप्शन क्रमांक 3 पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 कोकण. तर कोकण विभागातून वाहणाऱ्या नद्या पहा तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, महाराष्ट्र एक्सप्रेस. तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. तर कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना सांगली ही चुकीची जोडी आहे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर मुंबई हे जे नाव आहे तर ते पहा पेट्रोलियम. कोणतं आहे? पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रात पर्जन्य छायेच्या प्रदेशात किती पाऊस पडतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 100 ते 120 मिलीमीटर. किती? 100 ते 120 मिलीमीटर इतका महाराष्ट्रात पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पाऊस पडतो. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. गोदावरी ही नदी पहा पश्चिम वाहिनी नदी नाही. नेक्स्ट, कोणते पीक खरीप नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 गहू. गहू हे पीक खरीप नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी. तापी ही नदी पश्चिम वाहिनी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ऊस. तर पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल हे पहा आपल्या भारतामध्ये ऊसापासून ते बनवले जातात. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात कच्च्या लोखंडाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये कच्च्या लोखंडाचे उत्पादन हे सर्वाधिक होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देहू. देहू हे संत तुकाराम महाराजांचे समाधी स्थळ आहे. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते ठिकाण हे गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पंढरपूर. पंढरपूर हे ठिकाण पहा गोदावरी नदीकाठी वसलेले नाही. पुढचा प्रश्न आहे, कोकणात पाऊस भरपूर पडतो त्याचं कारण काय आहे? तर कोकणामध्ये कशामुळे भरपूर पाऊस पडतो तर त्याचं कारण आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 कोकण किनारपट्टीवर मोसमी वारे येऊन सह्याद्री पर्वताने अडविल्यामुळे कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो. पुढचा प्रश्न, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात तांबडी रेताड जमीन आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर. तर विदर्भामध्ये पहा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तांबडी आणि रेताड जमीन आढळते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची व निर्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 हापूस. तर आंब्याची पहा हापूस ही जात उत्तम प्रतीची आणि निर्यात केली जाते. शेवटचा प्रश्न आहे, दक्षिण भारतामध्ये सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी. तर दक्षिण भारतातील पहा गोदावरी ही नदी सर्वात मोठी नदी आहे.